जाधव. तर आज आपण भूगोल या विषयावर अभ्यास करू. चला तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. मानवाचे कोणकोणते व्यवसाय असतात तुम्हाला माहिती आहे का? काय काय व्यवसाय करतात? शेती, पशुपालन, शेती, पशुपालन, अजून काय असतं माहिती आहे कोणाला? उद्योगधंदे. मानवाचे व्यवसाय म्हणजे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे उत्पादन, खरेदी, विक्री करून नफा मिळवण्याचे किंवा उपजीविका चालवण्याचे कार्य होय. म्हणजे काय, जो माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातून काही सेवांचे उत्पादन किंवा खरेदी विक्री नफा मिळवण्यासाठी करत असतो. ज्याचे वर्गीकरण प्राथमिक शेती, द्वितीय शेतीमध्ये उद्योग होतात, तृतीय शेतीमध्ये सेवा आणि चतुर्थ व्यवसायामध्ये ज्ञान आधारित अशा विविध क्षेत्रांमध्ये केले जाते, ज्यात तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, ई-कॉमर्स, संशोधन आणि व्यवस्थापन यांचा समावेश होतो. नंतर काय, मानवाचे व्यवसाय संबंधी ही व्याख्या सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला आता सांगितलं मानवाचे व्यवसाय बद्दल. हे चित्र तुम्हाला काय दिसतंय? इकडे गुरे चित्रामध्ये ते चारा खाऊ राहिले, त्याद्वारे चारा खाल्ल्याने दूध भेटू राहिलं. दूध काढते स्त्री, बरोबर. ते दूध प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया झाल्यानंतर ते टँकरमध्ये भरले जाते. टँकरमध्ये परत प्रक्रिया त्याच्या शुद्धीकरण किंवा आपण टाकाऊ वस्तू बनवून देतात. त्याच्यापासून काय बनवतो? पनीर, दूध पावडर, श्रीखंड अशा टाकाऊ वस्तू ज्या 10-8 दिवस आपल्याला टिकू शकतात अशा वस्तू बनवल्या जातात. मग त्या विक्रीद्वारे दुकानांमध्ये दिले जातात. समजलं परत हे चित्र तुम्हाला काय दिसतं? तर मानवाचे व्यवसायाचे प्रकार हे 4 प्रकारचे असतात. कोणकोणते असतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. कोणकोणते असतात तर समजलं? प्रकार 4 असतात आपले. प्राथमिक व्यवसायात काय काय येतं माहिती का तुम्हाला? शेती येते. शेतीद्वारे आपल्याला काय भेटतं? दिसते अन्न भेटतं. बाजरी, ज्वारी, गहू अशा प्रकारचं अन्न आपल्याला भेटत असतं शेतीद्वारे. चला तर मग आपण प्राथमिक व्यवसायाची व्याख्या बघूया. प्राथमिक व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे थेट निसर्गातून कच्चा माल मिळवतात किंवा नैसर्गिक संसाधनांचा वापर करतात, जसे की शेती, मासेमारी, खाणकाम, वनीकरण आणि पशुपालन. हे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा पाया असतात, कारण ते इतर उद्योगांसाठी कच्चा माल पुरवतात आणि निसर्गावर अवलंबून असतात. तर काय म्हटलंय, प्राथमिक व्यवसाय हा थेट निसर्गातून कच्चा माल येतो. त्याच्यापासून आपण चित्र बघितलं, याच्यात दाखवून येतं त्याच्यावर काय प्रक्रिया केली जाते, त्याच्यापासूनच कच्चा माल बनवला जातो. संसाधनाचा वापर करू शकतो आपण, बरोबर आहे. जसे की शेती, मासेमारी, खाणकाम, वनीकरण अशा पद्धतीने पशुपालन हे अर्थव्यवस्थेचा एक पाया असतो. तर ही व्याख्या प्राथमिक व्यवसाय संबंधी तुम्हाला मी सगळ्यांनी वहीमध्ये नोट करून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या सर्वांनी. तर हे चित्र तुम्हाला काय दिसतंय? वस्त्र उद्योग, कारखाने, उद्योग व्यवसायामध्ये धरले जातात. दळणवळण, त्याच्यामध्ये वाहतूक असते अशा प्रकारे. आपण आता द्वितीयक व्यवसायाची व्याख्या बघूया. द्वितीयक व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन, अधिक उपयुक्त आणि मूल्यवान वस्तू तयार करणारे व्यवसाय, जसे की कारखाने, वस्त्र उद्योग, साखर कारखाने किंवा फर्निचर बनवणे, यात वस्तू शुद्ध करणे किंवा अन्न प्रक्रिया करणे यासारख्या निर्मिती उद्योगाचा समावेश होतो. व्यवसाय कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करतात, ज्यामुळे उत्पादनाचे मूल्य वाढते आणि ते शहरी व औद्योगिक भागात जात आढळतात. द्वितीय व्यवसायात काय म्हटलेलं आहे, म्हणजे प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करतो आपण. बघितलं आपण प्राथमिक व्यवसायामध्ये तयार करण्याचा, जसं की कारखाने असतात, त्याच्यात वस्त्र उद्योग असतात, साखर कारखाने, फर्निचर बनवले जातात, त्यात वस्तू शुद्ध करणे, अन्न प्रक्रिया करणे यासारख्या निर्मिती उद्योगांचा समावेश द्वितीय व्यवसायामध्ये केला जातो. तृतीय व्यवसायामध्ये काय असतं माहिती का? सेवा
सेवा तर जसे की शिक्षक, डॉक्टर, बँकिंग याद्वारे आपल्याला